ती भाजी मार्केटमध्ये खूप लॉकडाऊनपासून कांदा नेला बंद होता. जागा होती, जागाच्या अभावी भाजी मार्केटमध्ये भाजीपाला जास्त येतो. त्याच्यामुळे आम्ही आमदार अमरीशभाई पटेल यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की बुवा आम्हाला कांदा निलावासाठी मार्केटमध्ये जागा द्या. कारण की कांदा निलाव मार्केटमध्ये होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला अनुदानसुद्धा भेटत नाही. गेल्या वेळेस शेतकरी या अनुदानापासून वंचित होते. मग भाईने आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला टेमची सीट खाली आहे, तुम्हाला पूर्ण टेमची सीट कांद्यासाठी देतो. आम्ही भाजी मार्केटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची मिटिंग आहे, मिटिंगमध्ये तो विषय आम्ही घेतो. आणि भाईने सांगितलं पण त्याप्रमाणे आम्ही सभापतींना भेटलो, लेखी आम्ही लेटर दिलं, त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला. आता जवळजवळ 6 महिन्यापासून आम्ही इथं निलावाला येतो. पण पहिल्या दिवसापासून ही कटकट आहे. काही ठराविक भुसारवाले इथं उपसाचे पोते ठेवून देतात. टीएमची सीट आम्हाला कांदा तरी दिले असून सुद्धा ठेवून देतात. दरवेळेला आम्हाला कांदा निलाव करायला जागा राहत नाही, कांदा उघडायला जागा राहत नाही, निलाव करून पलटी मारायला जागा राहत नाही. अर्धा कांदा आमच्या उन्हामध्ये दरवेळेला आम्हाला कांदा निलावाला हाल होत असतो. शेतकरी हैराण होतात, आम्हाला मोजमाप करता येत नाही. दरवेळेला आलं की आम्हाला बोलतात यावेळेला ॲडजस्ट करून घ्या, यावेळेला ॲडजस्ट करून घ्या. तर 6 महिने झाले, आता किती दिवसपर्यंत आम्ही वाट पाहायची. आणि जर त्यांना जागा अवलंबून होत नसेल तर ते नाही सांगून द्यावं, आम्ही कुठेतरी आमच्या मार्केटमध्ये ॲडजस्ट करू. आमच्या मार्केटमध्ये भरपूर जागा आहे, पाणी आहे, व्यवस्था आहे. इथं पाणी नाही, व्यवस्था नाही, कुठली नाही, काही नाही. शेतकरी खूप हाल होतात, व्यापारी असतात, हमाल असतात, दिवसभर त्यांना पाणी मिळत नाही प्यायला, कोणी लक्ष देत नाही. सगळ्यांच्या कानावर टाकलं गेलेलं आहे की आज मार्केटचे संचालक मिलिंद पाटील या ठिकाणी आले, त्यांनी भेट दिली. त्यांना आम्ही सांगितलं आमच्या सगळ्या समस्या, त्यांनी मान्य केलं. त्यांनी आम्हाला विनंती केली की सोमवारपर्यंत तुम्हाला आम्ही हे शेड खाली करून देतो, तुम्ही आज एवढ्या वेळेला निलाव चालू करून घ्या. तर आम्ही पवित्र घेतला होता, शेतकरी कुठलाच माल निलाव करून देत नव्हते आम्हाला. त्यामुळे आम्ही त्यांचं ऐकलं आणि त्यांच्या विनंतीला आम्ही मान दिलं, त्यांच्या आश्वासनाला मान दिलं आणि आज आम्ही कांदा निलाव चालू करतो आहे. परंतु पुढच्या वेळेपासून आम्हाला ही शेड पूर्ण खाली पाहिजे, तरच कांदा निलाव इथं होईल, नाही तर इथं कांदा निलाव होणार नाही. राहणार असली हा जो इथं जो वाद चालू आहे, हे काय वाटतं तुम्हाला? कशा दादा आम्ही इथं कांदे विकायसाठी आलो होतो. हा जो शेड आहे शेतकऱ्यांसाठी स्पेशल कांदे विकण्यासाठी बनवलेला आहे. पण या ठिकाणी हरभरा काही दादर ठेवलेली आहे, तर इथं पोते ठेवायला जागा नाही, तर त्याच्यामुळे व्यापारी माल घ्यायला तयार नाहीत. आता याच्यावरती काहीतरी पर्याय काढा आणि व्यवस्था करा कांदा निलावासाठी. याच्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते. शेतकऱ्याचे नुकसानच होते ना सर, भाव भेटत नाही.